नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्र 2024च्या काही अभ्यासक्रमांच्या CET संपल्या आहेत. त्यांचे निकालसुद्धा घोषित झाले आहेत. काही CET होऊ घातलेले आहेत आणि लवकरच त्यांचे निकाल घोषित होतील. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होईल. शासनाच्या धोरणानुसार अभ्यासक्रमाच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 50% जागा या मागास गटांसाठी राखीव जागा असतात. त्या विद्यार्थ्यांकरिता काही विविध कागदपत्रांची गरज भासणार आहे. जसं कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, TVC ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जमात वैधता प्रमाणपत्र, NCL नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरता प्रमाणपत्र आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. अनुसूचित जाती आणि नवबौद्धांसाठी म्हणजे SC साठी 13% जागा, तर अनुसूचित जमाती ST साठी 7% जागा राखीव असतात. विमुक्त जाती म्हणजे VJ आणि अधिसूचित जमाती DT आणि NTA साठी 3% जागा राखीव. भटक्या जमाती NTB साठी 2.5%, भटक्या जमाती NTC साठी 3.5%, भटक्या जमाती NTD साठी 2% जागा राखीव आहेत. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 19% जागा राखीव असतील. त्याचप्रमाणे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणाऱ्या परंतु आवश्यक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण होणाऱ्या सैनिकांच्या पाल्यांसाठी जागा राखीव असतात. तसंच महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कॅप राऊंडमध्ये 5% जागा राखीव. EWS विद्यार्थ्यांकरता एक महत्त्वाची सूचना, EWS सर्टिफिकेट हे आपल्याला महाराष्ट्र राज्याचंच असावं लागणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र शासनाने दिलेलं EWS सर्टिफिकेट असावं, जे प्रवेश प्रक्रियेकरता गरजेचं असणार आहे. केंद्र शासनाने दिलेलं EWS सर्टिफिकेट CET मार्फत होणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरता चालणार नाही. त्यांना महाराष्ट्र शासनाचेच EWS सर्टिफिकेट लागेल. म्हणून विद्यार्थ्यांनी ही सर्व कागदपत्र प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी गोळा करावी, आपल्याकडे ती प्राप्त करून घ्यावीत, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. विहित मुदतीत संबंधित कागदपत्र सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना राखीव गटाऐवजी खुल्या वर्गाच्या पात्रतेच्या अधीन राहून प्रवेश घ्यावा लागतो. एक मंत्र लक्षात ठेवावा, बिफोर टाइम इज ऑन टाइम. म्हणून सर्व कागदपत्र वेळेच्या आत तयार करा, सर्व कागदपत्रांची पूर्तता करा आणि नंतरच मग प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. अधिक माहिती करता CET सेलच्या cetcell.mahacet.org ह्या संकेतस्थळास भेट द्यावी. आपल्या संवर्गातील राखीव जागांची माहिती घ्या आणि आपल्या प्रवेश अर्जात योग्य ती नोंद करून आपला प्रवेश सुकर करा. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत उमेदवारांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई.